बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल परवा झालेल्या विधानसभाच्या निवडणुकांच्या निकालानंतर अनेक जणांना असं वाटलं असेल की आता महाविकास आघाडीचं भविष्यात काय होणार, महाविकास आघाडी भविष्यात राहणार की महाविकास आघाडीचं विघटन होणार, महाविकास आघाडी टिकणार की नाही टिकणार. अनेक जणांच्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह तयार होत होते. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना असेल, शिवसैनिकांना असेल, सर्वच महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष असतील, सर्वांना सांगतो ही महाविकास आघाडी टिकणं ही काळाची गरज आहे. पण त्यातही ही महाविकास आघाडी टिकवणं हे प्रत्येक पक्षाचं काम देखील आहे, प्रत्येक पक्षाची ही स्वतःची जबाबदारी देखील आहे. कारण महाविकास आघाडी टिकावी यासाठी शिवसेनेने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. यामध्ये वेळ प्रसंगी आपल्या अनेक जागा शिवसेनेने यामध्ये खर्ची घातलेल्या आहेत. कारण जो भारतीय जनता पक्षाबरोबर अनुभव आलेला आहे, हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अनेक आपल्या सभांमधनं जाहीरपणे बोलून दाखवलेला आहे. म्हणजे जी वागणूक तिकडे मिळत होती तर तशाच प्रकारची वागणूक जर इथे मिळाली तर काय अर्थ राहिला त्याच्यामध्ये. खरं तर या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी जर कुठली चूक झाली असेल तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा मुख्यमंत्रीपदी चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी काहीही जड जाणार नव्हतं. खरं तर हा चेहरा जर घोषित केला गेला असता तर कदाचित या निकालाचे परिणाम हे वेगळे दिसले देखील असते. कित्येक जागा अशा होत्या ज्या जागांवर हट्ट केले गेले, ज्या जागांवर हट्टाने ह्या जागा मागवून घेतल्या गेल्या, ज्या जागांची खरं तर गरज नव्हती. पुणे जिल्ह्यातल्या कित्येक जागा अशा आहेत ज्या जागांवर खरं तर शिवसेना लढली असती तर त्या जागांचा परिणाम हा वेगळा दिसला असता. मी तुम्हाला सांगितलं, भोरची जागा असेल जिथे शंकर मांडेकर हे शिवसेना सोडून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात गेले, तिकडनं आमदार निवडून म्हणून आले. शंकर मांडेकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत. त्यांचा दबदबा तिथे वाढला होता. भोर या विधानसभा क्षेत्रामध्ये फक्त काँग्रेसचे संग्राम थोपटे आहेत म्हणून, त्यांच्यासाठी म्हणून हा विद्यमान आहे म्हणून विद्यमानाला ती जागा देणं, या आपल्या कुठेतरी नीती आता बदलाव्या लागतील. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष 19ला 14ला हे वेगवेगळे लढलेले पक्ष आहेत. यांच्या जागा कायम एकमेकांच्या विरोधातल्या. तसं भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे टोळीमध्ये हा त्यांना एवढा त्रास झाला नसणार जेवढा आपल्यामध्ये झाला जागा वाटपामध्ये. खरं पाहता ज्या जागांवर ज्याचं वर्चस्व वाढलेलं आहे त्याला ती जागा देऊन ती महाविकास आघाडीच्या पदरात कशी पाडून घेता येईल याचा विचार होणं फार गरजेचं होतं, ज्या गोष्टी मला घडताना दिसल्या नाहीत. असो, शंकर मांडेकरांची आज भोरची जागा आज शेवटी अजित पवारांच्या घशामध्ये आपण घातली आणि आपल्या उमेदवारासकट आपण ती जागा घातली. हे एकमेव उदाहरण नाहीये. असं आणखी एक तुम्हाला उदाहरण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, माझ्या एका लाईव्ह मध्ये मी सांगितलं. तुम्ही पाहिलं असाल भोसरी विधानसभेमधनं, जिथे मला वाटतं ती जागा मी एकदा पाहून घेतो, माऊली कटकेंची जागा, माऊली कटकेंची शिरूरची जागा, माफ करा, भोसरी विधानसभेची नाही, शिरूरची जागा, ही माऊली कटकेंची जागा, हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख. ही जागा जर शिवसेनेला सुटली असती पण ही राष्ट्रवादीने लढवली. शेवटी उमेदवार म्हणजे माऊली कटके शेवटी हे गेले अजित पवारांच्या गटामध्ये आणि तिकडनं आमदार म्हणून निवडून आले. आपल्याला आपली माणसं टिकवणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. पण वेळोवेळी शिवसेनेने हा त्याग केला, पण हा त्याग प्रत्येक वेळी शिवसेनेकडनं अपेक्षित धरणं हे आता चुकीचं आहे. कारण शेवटी आपल्याला आपला पक्ष देखील वाढवायचा असतो. आज जागांच्या या हव्यासापोटी आज तुम्हाला जुन्नरची जागा सांगेल, जुन्नरमध्ये सुद्धा ही जागा शिवसेनेला लढली असती, आज माऊली खंडागळे तिकडे उभे राहिले असते तर आज शरद सोनावणे हा अपक्ष निवडून आला नसताना अतुल बेनके निवडून आला असता. अशी भोसरीची देखील जागा आहे. सुलभा उबाळे तिकडे स्ट्रॉंग उमेदवार होत्या. खडकवासल्याची जागा आहे. पण फक्त जागा आपल्याकडे ठेवायचा हा अट्टाहास होता. या अट्टाहासापायी आपण अनेक जागा गमावल्या. आणि काँग्रेसने लोकसभेच्या निकालानंतर ज्या प्रकारची काँग्रेसच्या सगळ्या वातावरणामध्ये किंवा त्या वागण्या बोलण्यामध्ये आलेला तो फरक आहे, या अनेक गोष्टी आहेत. शेवटी काय असतं, आपण एक महायुती किंवा महाविकास आघाडी असा एक धर्म असतो, त्या धर्माला पाहून आपण बऱ्याच गोष्टी करतो. पण आज तुम्ही पहा ना, जवळपास 13 खासदार असलेल्या पक्षाला पण या सगळ्यामध्ये संशयाचं एक वातावरण आहे, याच्यामध्ये दुमत नाही. कारण मला आज नवल असं वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाचं जर उदाहरण घेतलं तर यांच्याकडे आमदार हे आता आले जवळपास मला वाटतं 11-12 आमदार आणि खासदार आहेत 8. असा मी महाराष्ट्रातला किंवा देशातला कुठला पक्षच पाहिला नाही आजपर्यंत. खासदार 8 आणि आमदार 11-12. किंवा काँग्रेसचं उदाहरण घ्या, आमदार 16 आणि खासदार 13. हे असं उदाहरण मी पाहणारा म्हणजे हे देशातलं एकमेव उदाहरण असेल. खासदार 13 आणि आमदार 15-16. हे असं कधी घडलं नव्हतं. अनेक अनेक गोष्टी आहेत इथे बोलण्यासारख्या, पण थोडंसं जमिनीवर यायला हवं. आपल्या काही गोष्टींमध्ये बदलाव करायला हवा. म्हणजे कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या बोलण्यासाठी आम्हाला मीडिया समोर आम्हाला त्या जड जातात बघायला गेले तर. पण ठीक आहे, काही हरकत नाही.
त्यातूनही ही महाविकास आघाडी पुढे जावी हीच आमची सर्वांची इच्छा. आणि याच्यामध्ये जे जे या महाराष्ट्राच्या विकासाच्या मागे आहेत, जे जे या महाराष्ट्र द्रोहींच्या विरोधात आहेत, त्या सर्वांना समावून देखील घेतलं गेलं पाहिजे. आज वंचित बहुजन आघाडी असेल, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, या सगळ्यांनी जर आपली भूमिका स्पष्ट केली आणि आपली स्पष्ट केलेल्या भूमिकेसकट आपण जर लॉयल राहिलो, त्या भूमिकेशी बांधील राहिलो, तर त्या सगळ्यांचं स्वागत करणं खरं तर केलं गेलं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण शेवटी या महाराष्ट्र द्रोहींशी जर तुम्हाला लढायचं असेल तर वेगवेगळी आपली ताकद खर्ची करून चालणार नाही. अगदी मग त्या जनसुराज्य पक्ष काय येईना, प्रहार जनशक्ती पक्ष काय येईना, होय माझी वैयक्तिक भूमिका ही व्यापक स्वरूपाची आहे. या सगळ्यांनी यावं याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या विकासासाठी देश विघातक शक्तींच्या विरोधात जर तुम्ही उभे राहत असाल तर त्या सगळ्यांनी यावं. जाती धर्म पंथ प्रांताच्या भिंतींना झुगारून तुम्ही यावं. आज महाराष्ट्राला एवढं हे जे 132 133चा आकडा घेऊन हा भारतीय जनता पक्ष अख्खा विकून टाकणार आहे. आणि ही सत्य घटना आहे बरं का. बघा तुम्ही एक एक दिवस जाऊ द्या, आता फक्त कशा प्रकारच्या तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांच्या समोर येईलच. पण विशेषतः जर मी आज बोलायला गेलं तर काँग्रेस पक्षाविषयी जर बोलायला गेलं तर आज आपलं का पानिपत झालं याचा देखील विचार व्हायला हवा सगळ्यांचाच. म्हणजे फक्त शिवसेनेचं किंवा काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. आपल्याला हे अपेक्षित नव्हतं कुठेही. पण यामध्ये आपल्याला आपल्या जागा काँग्रेसने मागच्या वेळेस सगळ्यात जास्त जागा घेतल्यामुळे काँग्रेसच्या डोक्यामध्ये एक वेगळी हवा तयार झाली होती. आज बाळासाहेब थोरातांचा पराभव होतो. नाना पटोले 208 मतांनी निवडून येतात. नाना पटोलेंची जर काही वक्तव्य तुम्ही पाहिलीत, संजय राऊतांना उत्तर देताना त्यांनी अनेक वक्तव्य करतात ते, पण 208 मतांनी ज्यावेळेस आपण आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येतो, काहीतरी तर असेल. 208 मतांनी ज्यावेळेस आपण निवडून येतो. आज पृथ्वीराज चव्हाणांचा तिथे पराभव झाला. पृथ्वीराज चव्हाणांच्या पराभवाविषयी मला वैयक्तिक फार वाईट वाटतंय. कराड दक्षिण मधला हा त्यांचा पराभव आहे. बाळासाहेब थोरात एक संयमी नेतृत्व आहेत. बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, ही संयमी नेतृत्व आहेत. यांच्यामध्ये तो काँग्रेसी गुण दिसून येतो. पण नाना पटोलेंमध्ये तो भारतीय जनता पक्षासारखा तो आक्रस्ताळपणा दिसून येतो मला. होय, काही गोष्टी स्पष्ट बोलल्या तरी काही मागे पुढे आम्ही पाहत नाहीत. तो आक्रस्ताळपणा मला तो भाजपचा आक्रस्ताळपणा कुठेतरी दिसतो नाना पटोलेंमध्ये. असो, ते त्यांच्यामध्ये बदल होतील, कारण या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी आपल्या सर्वांचेच पाय जमिनीवर येतील. कारण बघा, या सर्वांनी जसा ह्यांना 4 महिन्याचा काळ मिळाला, या 4 महिन्याच्या काळामध्ये यांनी अंदाज घेतला आपल्याला काय करायला हवं, या 4 महिन्यात ही परिस्थिती कशी बदलायला हवी. अशा काही योजना आणायच्या जशी टोल माफी, खमंग म्हणजे सवंग लोकप्रियतेच्या गोष्टी करायच्या, जेणेकरून काय असतं आपली मेमरी शॉर्ट. मी अनेकदा सांगतो, आपल्या मेमरीला मागचं काय आठवत नसतं. कोविडमध्ये आपण काय काळ भोगला. पण काल झालेली टोल माफी असेल किंवा कालच्या मंत्रिमंडळात झालेला किंवा त्या 1,500चा निर्णय झालेला असेल, त्या सगळ्या निर्णयांनी आपण सगळं विसरून जातो. आता 1,500 रुपये आपल्या अकाउंटला थेट क्रेडिट होत आहेत, म्हणजे पैसा ज्या वेळेस येतो त्यावेळेस माणूस सगळंच विसरतो. आणि पैसा हा अशी गोष्ट आहे, जात धर्म पंथ प्रांताच्या पलीकडे निघून जाते. आता यांच्या हातात ह्या गोष्टी होत्या, यांनी ह्या केल्या. यांना काय फरक पडतो महाराष्ट्राचं? तुम्हाला मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्राचं बजेट हे 6-6.5 लाख कोटी रुपयांचं बजेट आहे. याच्यातले जवळपास 1.5 ते 2 लाख कोटी फक्त योजनांवर हे घालणार असतील आणि एका योजनेवर फक्त घालणार असतील, बाकीच्या योजनांना कुठेतरी मुठपाती देणार असतील. तर तुम्ही मला सांगा, उरलेल्या 3-4 लाख कोटींमध्ये महाराष्ट्राचा विकास त्यांना घडवायचा असेल, त्यात सगळ्या गोष्टी अगदी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारापासून सगळ्या गोष्टी, योजना असतील, डेव्हलपमेंटच्या असतील, या सगळ्या त्यांना त्याच्यात बसवायच्या असतील, म्हणजे कुठेतरी तुम्ही महाराष्ट्राच्या विकासालाच तिथे तरी त्याला एक दुय्यम स्थान दिलेलं आहे. उद्या ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या अनेक योजना आणणार, कारण निवडणुका आल्या म्हणजे आता ह्या योजनांचं पेव फुटणार. उद्या 6 लाख कोटीचं महाराष्ट्राचं जे बजेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, महाराष्ट्राची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, महाराष्ट्राच्या विकासाच्या निमित्ताने किंवा इतर दूरगामी विचाराचे काही निर्णय घ्यायचे असतात, त्या पैशातून करायचे असतात. त्याच्याऐवजी तुम्ही योजना करणार, कुणाच्या खात्यावर 2,000 रुपये टाकणार, कुणाच्या खात्यावर 10,000 रुपये टाकणार, याला 4,000 रुपये दे, त्याला 5,000 रुपये दे. हे असं करून तुम्ही तुमचं हे जे बजेट आहे हे समजा 3-4 लाख कोटींवर आणलं, महाराष्ट्राचा विकास होणार का या सगळ्यातनं? असे खात्यांवर पैसे क्रेडिट करून विकास होतो. त्यासाठी कमीत कमी आपल्याला चला तुम्ही अशा योजना आणाही, पण ह्या योजनांसाठी लागणारा जो पैसा आहे हा वाढीव तरतूद करा ना कुठून तरी, की महाराष्ट्राचं उत्पन्न कसं वाढेल, उत्पादन कसं वाढेल, त्यातून महाराष्ट्राचं बजेट कसं वाढवता येईल. 6 लाख कोटीचं बजेट मी 10 लाख कोटींवर देईल, त्यानंतर मी 4 लाख कोटी वाटेल.
म्हणजे महाराष्ट्राला विकासही कुठे थांबणार नाही आणि ह्या 4 लाख कोटींमध्ये मला महाराष्ट्राच्या जनतेलाही समृद्ध ठेवता येईल किंवा सुखी ठेवता येईल, या अशा योजना आणून समर्थ करता येईल. योजनांना विरोध नाही, ज्या प्रकारे योजना राबवल्या जात आहेत त्या प्रकारे महाराष्ट्राचा आर्थिक कणा तुम्ही खराब करत आहात, तो आर्थिक कणा वाकवत आहात. या सगळ्या गोष्टींना कुठेतरी, कारण ज्यावेळेस शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीने 3,000ची घोषणा केली त्याच्यासाठी एक तरतूद करणार होतो. ज्या प्रकारे महाराष्ट्राचं बजेट आहे त्याला कुठेतरी त्याच्या उत्पन्नाच्या सोर्सेसमध्ये, त्या स्त्रोतांमध्ये कुठेतरी वाढ करून महाराष्ट्राचं उत्पादन वाढवून महाराष्ट्राच्या विकासाचा एकही नवा पैसा न काढता या योजनांमध्ये आपण वाढीव तरतूद कशी करू शकतो याचा आपण विचार केला होता. असो, आता त्या गोष्टी सगळ्या मागे राहिल्या, कारण आता सरकार आलेलं नाहीये. ज्या प्रकारे महाराष्ट्र जनतेने कौल दिलेला आहे या 5 वर्षामध्ये या सगळ्यावर एक विशिष्ट अंकुश. शेवटी बघा कसं असतं, हे राजकारण आहे. या राजकारणामध्ये खचून जायचं नसतं, थकायचं नसतं आणि डळमळून जायचं नसतं. जेणेकरून काय होईल माहितीये का, आज आमच्यासारखे प्रवक्ते जर खचले, आम्ही जर खचलो, तर भविष्यामध्ये लाखो शिवसैनिकांपर्यंत जी पॉझिटिव्हिटी घेऊन जायची असते ती आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आणि पक्षांना कधी मरण नसतं, पक्ष हे विचारांवर आधारित असतात, पक्षाला मरण नसतं. आज आपले आमदार कमी झालेत, पण शेवटी विचार करा, 15 आमदारांचे आपण 20 आमदार केले. ह्याही पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपण जाऊयात. कशात काही नाही तर कुठल्याही गोष्टीमध्ये एखादा पॉझिटिव्ह गोष्ट शोधायची, त्याला पुढे घेऊन जायचंय आपल्याला. 15चे 20 झालेले आहेत शिवसेनेचे. आपण काही 15चे 10, 6, 5, 6 शून्यावर आलेलो नाही आहोत. शिवसेना हा विचार आजही लोकांच्या मनामध्ये आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, ज्यांनी आपल्यावर आरोप केले की तुम्ही लोकसभेच्या वेळेस तुम्ही याची मतं घेतली, त्या जातीची मतं घेतली, त्या धर्माची मतं घेतली, या पंथाची मतं घेतली. आज मग ह्या सगळ्या पंथांनी ज्यावेळेस आपल्याला मतदान केलं असं म्हणावं लागेल ना, कारण ज्यावेळेस आज तुम्हाला घवघवीत 132, 57, काही 40 का ह्या सगळ्या जागा मिळतात, याचा अर्थ ज्या ज्या पंथांची, धर्मांची, प्रांतांची नावं तुम्ही घेतली त्या सगळ्यांचं मतदान तुम्हाला झालं असं म्हणायचं. ज्यावेळेस शिवसेना जिंकते किंवा ज्यावेळेस महाविकास आघाडी जिंकते त्यावेळेस वोट जिहाद होतात, त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी घडतात, त्यावेळेस हिरवी मतं आम्हाला मिळतात. आणि आज ज्यावेळेस ही सगळं मतदान तुमच्याकडे फिरतं त्यावेळेस तुम्हाला धर्माभिमान्यांनी मतदान केलेलं असतं. हे असं दुग्गल काय म्हणतात, दोगलापण आहे, राजकारणातला हा दोगलापण आहे. या गोष्टी आम्हाला अजिबात मान्य नाही. शेवटी यांना स्वतःचं कळलं असेल, मला त्या गोष्टी पुन्हा उघडायच्या नाहीयेत. पण ठीक आहे शिवसैनिकांनो, या सगळ्या पराभवातनं, या सगळ्या गोष्टीतनं आता बघा शेवटी याच्यावर उपाय नाही. बॅलेट पेपर ह्यांना मोजायला सांगितलं हे मोजत नाहीत, कारण कोर्टाचा आदेश दाखवतात. बॅलेट पेपर आपण काय म्हणतो, बॅलेट म्हणण्यापेक्षा व्हीव्हीपॅट. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मशीनवर आपण वोटिंग करतो त्यावेळेस बाजूच्या त्या बॉक्समध्ये एक चिठ्ठी पडत असते. आपण सर्वांना त्याच्यावरही अनेक व्हिडिओ येत असतात, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. ईव्हीएम मशीन आणि त्याच्या बाजूचा असलेला तो बॉक्स, या दोघांची काउंटिंग समसमान असली पाहिजे. एवढं तर करू शकता की नाही. चला तुम्ही स्टॅम्पवाले बॅलेटचे वोटिंग करू नका, पण ते व्हीव्हीपॅटचं काउंट, समजा ह्या बॉक्समध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाला आहेत 22 मतं, ईव्हीएम वर मला 26 मतं का दिसत आहेत हा प्रश्न तर आपण विचारू शकतो. या बॉक्समध्ये 22च का पडले, मग इथे 26 का दिसत आहेत? हे 22 इकडे जर बॉक्समध्ये 22 असतील, ती चित्र ती कागद, तर ते त्या मशीनवर सुद्धा 22च असले पाहिजे. किंवा मशालीला समजा 26 असतील तर मशीनवर सुद्धा 26 असले पाहिजेत. मशालीला मशीनवर 27 मतं नको, पण ती मतं मॅच करा. हे साधं काम आपण करू शकत नाही का? ह्याला टाइम कन्झ्युमिंग तुम्ही म्हणता, चला ठीक आहे ह्याला वेळ जातो, तुमचं 5 वाजेपर्यंत मतमोजणी होणार नाही, नको करूयात 5 वाजेपर्यंत, एक दिवस वाढीव घेऊयात किंवा रात्रभर करूयात, 24 तास करूयात, लोक बदलून करूयात. अरे ज्याच्यावर राज्यांचा पूर्ण सगळा कारभार अवलंबून असतो, पारदर्शीपणा ज्याच्यातून येणार असतो, त्याच गोष्टींच्या बाबतीत जर तुम्ही वेळ बघत बसलात तर कसं होणार? ज्याच्यावर देश चालणार असतो, विचार करा, ज्याच्यावर देश चालणार होतो त्या गोष्टीसाठी आपण एक दोन दिवस वाढीव देऊ शकत नाही का? देऊ शकतो आपण, पण कोर्टांना सांगितलं तर कोर्टाचे आदेश दाखवले जातात. आणि ठीक आहे, न्याय व्यवस्थांविषयी आता काय वेगळं सांगायचं तुम्हाला. रोज रडे त्याला कोण मरे, काय उलट बोललो मी, रोज मरे त्याला कोण रडे. दोघेही मरतात आणि दोघेही रडतातच आहेत, दोन्ही समसमांतरच चालतायत. असो, काँग्रेसनेही थोडस जमिनीवर यावं आणि या सगळ्या गोष्टी आता भविष्यात आपण कशा प्रकारे घेऊन जाऊ, एकमेकांवर शिंतोडे न उडवता. अनेक पक्षांना आपल्याला घेऊन पुढे जायचंय. खरं तर अनेक जे येतील या सगळ्यामध्ये, या प्रवासामध्ये सगळ्यांना घेऊन पुढे जावं लागेल. आज तुम्ही मला सांगा ना, मनसेचं काय झालं, पानिपत झालं की नाही झालं? आज ज्यांना तुम्ही बिनशर्त पाठिंबे देऊ केले, आज तुम्ही कुठे आहात, ते कुठे आहेत ते पहा. पण मला फक्त सन्माननीय राज साहेबांना एकच माझी इच्छा आहे, एकच माझी मागणी आहे, ह्या भारतीय जनता पक्षाच्या ह्या कमळीच्या जीवावर किंवा ह्या बगल बच्चांच्या त्यांच्या जीवावर
विधान परिषदेची आमदारकी किंवा एखादी राज्यसभेची खासदारकी घेऊ नका आणि अमित ठाकरेंना अशा टाकलेल्या तुकड्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही सदनामध्ये पाठवू नका. लढवून पाठवा. ठाकरे बाणा दाखवायचा असेल तर तो लढवून पाठवा. मी एवढंच सांगेन. या अशा ह्यांच्या भरोशावर कुठल्या याच्यावर पाठवू नका. हे एकदा देतील, हे 4 वेळा तुम्हाला भर सभांमध्ये बोलून दाखवतील. या भारतीय जनता पक्षाची 25 वर्षाची मैत्री तुम्ही पाहिलेत आणि आम्हीही पाहिलेत. सन्माननीय राजसाहेब त्यावेळेस शिवसेनेमध्येच होते. तुम्ही तर चांगला जवळून पाहिलेला आहे हा भारतीय जनता पक्ष. एवढा जवळून पाहिलाय तरी देखील तुमचे अनुभव त्यांच्यासाठी जर असे असतील तर मी तुम्हाला काय वेगळं सांगणार. आज सदा सरवणकरांनी तुमच्या एवढ्या बिनशर्त पाठिंब्यानंतर देखील, कारण तुमच्या भूमिका स्पष्ट होते त्यामुळे आम्हाला आमचा उमेदवार देणं हे गृहीत होतं, म्हणजे भाग होतो आम्हाला, कारण तुमची भूमिका स्पष्ट फडणवीसांना पाठिंबा देण्याची होती. त्यामुळे देशविघातक शक्तींसोबत कुठलीही तडजोड नाही, या भूमिका आपल्या स्पष्ट आहेत. असो, भविष्यात या मनसेच्या आणि शिवसेनेच्या भूमिकांविषयी मी बोलेलच, पण तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.